आधी कर्ज घेतलं, नंतर ते फेडलं नाही आणि कर्जबाजारी झाल्यानंतर पैसे मिळवण्यासाठी चोरी करायला गेला आणि तिथंच मर्डर केला। नवी मुंबईतल्या 66 वर्षांच्या महिलेसोबत नेमकं काय घडलं, थरकाप उडवणारी ही घटना नेमकी काय, सविस्तर समजून घेऊ। घटना आहे नवी मुंबईतल्या तुर्भे परिसरातली। तुर्भेमध्ये के रोड भागात अझरुन्निसा अब्दुल वाहिद खान ही एक 66 वर्षांची महिला राहत होती। 18 मेला संध्याकाळी ही महिला घराबाहेर पडली, पण बराच वेळ झाल्यानंतर सुद्धा ती महिला घरी परतली नाही। घरच्यांनी वाट पाहिली, पण महिला येतच नाही, म्हणून तुर्भे पोलिसांकडे तक्रार दिली। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी काही वेळानंतर तपास सुरू केला, पण मध्यरात्री 3 वाजता जे समोर आलं ते पाहून सगळेच हादरले, कारण त्या महिलेचा मृतदेह एका गोणीमध्ये भरलेला आढळला। ही घटना पाहिल्यानंतर पोलिसांनी लगेचच आपल्या तपासाची चक्र फिरवली। आरोपीच्या शोधासाठी 2 वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या। या प्रकरणाचा तपास सुरू झाला। पोलिसांचे प्रयत्न सुरू झाले, पण आजूबाजूच्या परिसरात फारसे सीसीटीव्ही नव्हते। पण नंतर काही सीसीटीव्हींच्या मदतीनं पोलिसांनी आरोपींना शोधण्याचं काम केलं। पोलिसांना संशय आला म्हणून त्यांनी काही लोकांचा तपास सुरू केला, आपले खबरी कामाला लावले आणि घटनेच्या अगदी 24 तासाच्या आत म्हणजे 19 मेला पोलिसांनी मोबिन कुरेशी या आरोपीला अटक केली। ही घटना कशी घडली? अझरुन्निसा अब्दुल वाहिद खान यांना थोडी विसरण्याची सवय होती। हीच गोष्ट त्या महिलेला ओळखणाऱ्या मोबिन नूर कुरेशी याला माहिती होती। मोबिन नूर कुरेशी कोण तर चिकनच्या दुकानावर काम करणारा एक कामगार। त्याच्यावर मोठं कर्ज झालेलं होतं। कर्ज फेडण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते। एक दिवस त्याची नियत बिघडली आणि त्यानं महिलेच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारायचं ठरवलं। महिला विसरभोळी आहे, तिला लक्षात राहणार नाही या विचारानं त्यानं कट रचला। आरोपी मोबिननं 18 तारखेला महिलेला चहा पिण्याच्या बहाण्यानं आपल्या घरी बोलावलं। त्यानंतर दागिने काढण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा महिलेनं विरोध केला आणि मोबिनचा डाव फसला, तेव्हा मोबिननं त्या महिलेच्याच गळ्यातल्या दुपट्ट्यानं तिचा गळा आवळला आणि तडफडून त्या महिलेनं अखेर जीव सोडला। दागिने चोरायचा कट रचलेल्या मोबिननं थेट हत्या केली। आरोपी मोबिन तिथंच थांबला नाही, तर त्यानं हत्या केल्यानंतर महिलेचा मृतदेह एका गोणीत भरला आणि घराजवळच रस्त्याच्या बाजूला नेऊन ठेवला। आपला गुन्हा उघड होणार नाही या विचारात असलेल्या मोबिनला पोलिसांनी अगदी 24 तासात उचललं। आरोपी त्या महिलेला गेल्या 7 वर्षापासून ओळखत होता आणि ती महिला जरा थोडीशी विसरळ किंवा असं विसरत होती। यामध्ये आरोपीच्या वर काही कर्ज झालं होतं आणि महिलांच्या अंगावर सोनं होतं। आरोपीची अशी मानसिकता झाली का हिचं काढून घेतल्यानंतर तिच्या लक्षात येणार नाही, पण ज्यावेळेस आरोपीने तिच्या अंगावरचं सोनं काढायचा प्रयत्न केला त्यावेळेस महिलाने विरोध केला आणि मग ती आरडाओरडा करायला लागल्यानंतर आरोपीने तिच्या जवळच त्या ओढणीने तिचा गळफास देऊन तिचा मृत्यू केला आणि नंतर तो पुरावा नष्ट करण्याच्या हिशोबाने बोरीमध्ये तिचा मृतदेह कोंबून बांधून एका बाजूला त्या ठिकाणी रोडच्या बाजूला नेऊन टाकला होता। म्हणजे आरोपी तर पूर्ण उद्देशानेच याच्यामध्ये आरोपीने मर्डर केलेला आहे, असं नाही म्हणता यायचं की हेतू नव्हता, असं नाही म्हणता येणार। याच्यामध्ये वाद नाही, याच्यामध्ये आरोपीवर कर्ज होतं आणि त्याच्यामुळं त्यांनी त्या पैशाच्या लालचीपोटी तिने हे केलेलं आहे। असं नाही सांगता यायचं, बोलता नाही यायचं, असं झालंच असतं, ती कल्पना होईल असं। एकूणच या प्रकरणात पोलिसांकडे कुठलेही मोठे पुरावे किंवा कुणावर संशयही नव्हता, पण आपलं नेटवर्क वापरून पोलिसांनी आरोपींना अगदी काही वेळातच अटक केल्यामुळं पोलिसांचंही कौतुक होतंय। पण अत्यंत थंड डोक्यानं केलेल्या या हत्येच्या घटनेनं सध्या नवी मुंबईत या घटनेची चर्चा सुरू आहे। गुन्हेगारीच्या घटनांच्या अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकमत।